2-3 दिवस गावामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। गाववाडा आणि नदी आहे त्या ठिकाणी पूर आलेला आहे आणि तो बघण्यासाठी मी जात आहे। ओढ्यामध्ये लाकूड वाहून आलेला आहे। लाकूड ते आता आम्ही साईडला काढणार आहे। साईडला आमच्या गावामध्ये येण्यासाठी प्रमुख 2 रस्ते, एक गाववाड्यावरून आणि एक नदीच्या पुलावरून। हा गाववाड्यावरील पूल आहे। आम्ही आता नदीच्या येथे आलेल्या पूर पाहण्यासाठी जात आहे। ज्यावेळी आम्ही सरोड्याच्या हायस्कूलमध्ये होतो त्यावेळी हे दोन्ही पूल बांधलेले नव्हते। आम्ही पावसाळ्याची वाट बघत होतो। पूर आला की तो 7 दिवस जात नव्हता। मग आम्हाला 7 दिवस शाळेला सुट्टी। किती कमी आहे राधानगरला जायला शाळेकडे। बाकी काय मग काय नाही काय बरोबर आता पाणी इथनं वाढलं तर मग हे होणार काय? आता सगळं बंदच असतं की। होय तिथं वाढणार, पाणी वाढणार, पाऊस अजून आहे म्हणल्यावर पाऊस आहे होय। काळामोड धरणातून विसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। आपली जनावरं, आपल्या वस्तू ह्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करा, योग्य ती काळजी घ्या, घराबाहेर पडू नका। आमच्याकडे पूर स्थिती निर्माण झालेली आहे। तुमच्याकडे आलेला आहे का पूर? कमेंट करून नक्की सांगा।